नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत साडीवरचा बेल्ट कसा शिवायचा ते। साडीवरचा बेल्ट शिवण्यासाठी आपल्याला ब्लाऊज पिसाचा कपडा किंवा मग काठापदराची साडी असेल तर काठाचा कपडा लागतो। त्यासाठी आपण त्याची रुंदी घ्यायची आहे 4 इंचाची आणि लांबी घ्यायची आहे 20 किंवा 21 इंच। जर मागच्या बाजूने नॉट लावायच्या असतील तर, जर नॉट लावायच्या नसतील तर कमरघेर प्लस 2 इंच घ्यायचं। येथे आपण मागच्या बाजूला नॉट लावणार आहोत। आता आपण अस्तरचा कपडा आणि ब्लाऊज पिसाचा कपडा दोन्ही कपडे कापून घेतलेले आहेत आणि दोघी बाजूंनी शिलाई मारून घेत आहोत। हा कपडा कडक असल्यामुळे आपल्याला मध्ये कॅनव्हास टाकायची आवश्यकता नाही। जर कपडा सॉफ्ट असेल तर आपण मध्ये पातळ कॅनव्हास टाकून आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही साइडनी शिलाई मारून घेतल्यानंतर आपण बारीक नॉट करून घेत आहोत कपड्याच्याच। त्यानंतर दोन्ही बाजूने आपण थोडं फोल्ड करून मध्य सेंटरला नॉट ठेवून शिवून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीही दोन्ही बाजूने थोडं फोल्ड करून मध्य सेंटरला नॉट शिवून घ्यायची आहे। नंतर आपल्याला ह्या बेल्टला लेस लावायची असेल तर लेस लावून घ्यायची आहे। जर काठापदराची साडी असेल तर काठ कडक असल्यामुळे आपल्याला लेसची आवश्यकता येत नाही। कस्टमरच्या डिमांडनुसार आपण पाईपलेस किंवा मग सिंपल लेस लावून घ्यायची आहे। येथे माझा प्लेन कपडा असल्यामुळे मला बारीक लेस लावून घ्यावी लागते आहे। त्यानंतर ज्या नॉट केलेले असतात त्यांना गोंडे तयार करून घ्यायचे आहे। येथे माझ्याकडे कपडा कमी असल्यामुळे मी एक छोटे छोटे गोंडे तयार करून घेतलेले आहे। तुम्ही 3-3 गोंडेही तयार करू शकता। ह्या बेल्टला तुम्ही पाईप लेसही लावू शकता। मी येथे सिंपल लेस लावलेली आहे। जर तुम्हाला पाईप लेस लावायची असेल तर मग ह्या पद्धतीने बेल्ट दिसेल। थँक यू।